कामगार विभागाकडून निरीक्षक या पदाची सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये बरेच आपण व्हिडिओ घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर कट ऑफ किती लागू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षा आधी कट ऑफ नाही सांगू शकत, परंतु आपला एक सेफ स्कोर काय असला पाहिजे, एक टार्गेट स्कोर काय असलं पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. आणि ही संपूर्ण माहिती अनालिसिस बेस असणार आहे. असं नाही की मला अचानक आठवलं, मला कुठलाही स्कोर वाटवला आणि तो मी तुम्हाला सांगितला, तसं नाही. पूर्णपणे मी तुम्हाला अनालिसिस करून सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण जो आहे तर तो बघायचा. आणि या लक्षात घ्या, कामगार विभागाची ही जी निरीक्षक लेखापाल लघुटंक लेखन या पदाची कायद्याची सेपरेट बॅच लॉन्च केलेली आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात सेपरेट करा, ही सेपरेटच आहे मित्रांनो. कायद्याची सेपरेट बॅच आहे. पूर्ण 80 गुण तुमचे इथं जे आहेत तर ते तयारी करून घेतली जाणार आहे. VIP 25 कोड जर यूज केला तर 25% ऑफ पण मिळेल. इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कुठेही काही समस्या वाटली, आमचा नंबर आहे 8888996116. यांना कॉल करा, ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देतील. आपण जर यांचा अभ्यासक्रम पाहिला, तिघांसाठी एकच अभ्यासक्रम आहे. आता लक्षात घ्या, जनरली सरळ सेवेमध्ये हे 4च विषय असतात, परंतु आपल्याला यांनी कायदा दिलेला आहे. बघा, जिथं कायदा किंवा जिथं विशेष असा सिलेबस येतो ना, तर तो कट ऑफ साठी हा फार महत्वाचा होऊन जातो. आणि हा काही साधा सुद्धा नाही, तर यांनी 80 गुण दिलेले आहेत. त्याला 80 गुण म्हणजे किती झाले आपले, 40 प्रश्न झाले. त्याच्यावर 40 प्रश्न आपले त्याच्यावर डिपेंड आहेत. आणि वरचा जो भाग आहे ना, तर त्याच्यावर आपले 60 प्रश्न डिपेंड आहेत. म्हणजे जवळपास 120 गुण. 120 गुण आपल्याला इथं डिपेंड जे आहे तर ते पाहायला मिळतं. आता कट ऑफ मध्ये, सेफ स्कोर मध्ये आपल्या या 2 फ्रॅक्शन कडून चांगले गुण घ्यावे लागतील, तरच आपण कट ऑफ मध्ये टिकू शकू. बघा, पहिल्यांदा जो मराठी विषय त्याच्यावर येणार आहेत आपल्याला 15 प्रश्न. किती? 15 प्रश्न. याच्यावर पण 15 प्रश्न. याच्यावर 15 प्रश्न. आता बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की याच्यावर 10 प्रश्न येतील आणि याच्यावर 5. मे बी असंही असू शकतं, किंवा हे त्यांचं टाकायचं राहून गेलं असेल, बुद्धिमत्ता अंकगणित मिळून 15 प्रश्न आणि जीकेचे 15 प्रश्न, तर ते त्यांच्या पद्धतीने टाकू शकतात. आता लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये मास्टर आहेत, ते प्रो आहेत एकदम. म्हणजे त्यांना कधी उठवा, हे सरळ सेवेचे 4 विषय ते कधीही चांगला स्कोर घेतात. पण आता इथं जो मेन विषय दिलेला आहे तो विविध कामगार कायदे. हा तर याचं काय करायचं बघा, माथाडी कामगार. आणि हा सोपा आहे आणि छोटा पण आहे. विविध कामगार कायदे म्हणजे काय करायचे, कोणी लोक सांगतात 50 करा, कोणी सांगतात 40 करा, कोणी सांगतात काय. आपण RTI टाकलेलंच आहे, त्या RTIचा रिप्लाय येईलच आपल्याला चांगला. ते त्यांनी दिलं तर अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे ती. आता नॉर्मलायझेशन हा पण तुमच्या कट ऑफचा एक महत्वपूर्ण फॅक्टर आहे. आणि हा कसा प्ले करतो मी ते तुम्हाला पुढे सांगतो. नॉर्मलायझेशन होणार का? यस, 100% होणार आहे. त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की नॉर्मलायझेशन, आणि एका शिफ्ट मध्ये होणार नाही, अर्ज भरपूर येणार आहे त्याला. ओके, आता याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो, सेम निरीक्षक या पदाचा धर्मदाय आयुक्ताचा सिलेबस होता मित्रांनो. धर्मदायचा पेपर झाला होता, सिलेबस वेगळा होता. धर्मदायचा पेपर झाला होता निरीक्षक या पदाचा. बघा, निरीक्षक या पदाचा 9/9/2025 ला जाहिरात आली होती. त्याचा हा रिझल्ट आहे. मी तुम्हाला रिझल्ट वरून जे आहे तर ते प्रॉपर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, याचा जो रिझल्ट आला होता त्याचा जो टॉपर जर आपण पाहिला, बघा याचा टॉपर होता ओपन जनरलचा, तर त्याला 200 गुण मिळाले होते. म्हणाल सर 200 पैकी 200 गुण लय हुशार दिसतंय. तसं नाही मित्रांनो, याला ओरिजिनल मार्क्स होते 190. ओरिजिनल होते 190, पण नॉर्मलायझेशनने 10 मार्क्स त्याचे वाढून गेले. नॉर्मलायझेशनने त्याचे 10 मार्क्स वाढून गेले, म्हणून ते 200 आला. म्हणजे टॉपर कितीचा होता? 190चा. म्हणजे तो 95 प्रश्न 95 प्रश्न त्याने बरोबर सोडवले. निगेटिव्ह तेव्हा पण नव्हती आणि निगेटिव्ह आता पण नाही, पण निगेटिव्ह विषयी आपण प्रश्न विचारले. ओपन जनरलचा कट ऑफ किती गेला होता बघा, हा व्यक्ती याचा गेला होता 196.27, पण तो 196.27 सोडून द्या 192. म्हणजे हा 192 गुण ओपन जनरलचा कट ऑफ गेलेला होता. पण याच्यामध्ये एक महत्वपूर्ण टीप अशी आहे की धर्मदाय आयुक्ताला 4च विषय होते आपले, ते सरळ सेवेचे विषय होते, काही धर्मदाय कायदे वगैरे विचारलेले नव्हते. म्हणून एवढा कट ऑफ आपल्याला इथं जाताना दिसतो. आणि अर्जसंख्या पण जास्त होती. ओपन फिमेलची जी टॉपर पाहिली तर ते 196 ची होती, परंतु तिला 180 गुण मिळाले होते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं, गुण जबरदस्त वाढलेले होते. म्हणजे हिने 90 प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले आणि हिला डायरेक्ट गुण 196 मिळाले. 196 गुण मिळाले. नॉर्मलायझेशनने तिचे गुण जे आहेत तर ते वाढलेले होते. हे ओपन फिमेलचे टॉपर. ओपन फिमेलचा कट ऑफ जर पाहिला तर तो 191 आणि तिला गुण होते 184. म्हणजे 184 वर हा क्लोज झाला ओपन फिमेलचा. त्याच पद्धतीने SC जनरलचा आहे. SC जनरलचा हा जो व्यक्ती आहे तर याला होते 174 गुण. आता अशाच पद्धतीने एवढं डिटेल एक्सप्लेन करण्यापेक्षा मी तुम्हाला हा गोष्टी दिल्या आहेत. बघा याच्यात काय केलेलं आहे, सगळ्या कॅटेगरीने घेतल्या. आपल्याला कामगार विभागाच्या निरीक्षकला ज्या कॅटेगरीज आहेत त्याच घेतलेल्या आहेत. बघा, ओपन आहे, SC आहे, VJ आहे, OBC आहे, SC BC. ST ची एक जागा आहे, मी ती पकडत नाही कारण की तिला कट ऑफ हायच लागेल.
हे फायनल मार्क्स आहेत. आणि मेन हे याच्या एक्झाम मध्ये आता लक्षात घ्या, अशा पद्धतीचा टेबल तयार करण्यासाठी 2-3 PDF समोर ठेवावे लागतात. याचं नाव त्याच्यात सर्च करून करावं लागतं. म्हणजे हे मेहनतीचंच थोडंसं काम आहे. आणि तुम्हालाही आमची मेहनत आवडत असेल ना मित्रांनो, चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि तुमची एक चांगली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा 192, 184, 174, 170, 182, 168, 178, 180 तुम्ही जर पाहिलं सर्वांचं ऍव्हरेज 180 पर्यंत ऍव्हरेज येतं. ते 180चं ऍव्हरेज येतं, म्हणजे 90 प्रश्नांचं तिथं ऍव्हरेज येतं. आता हे ऍव्हरेज असं त्यावेळी का ठरलं, कारण की ते वेगळं होतं. कामगार निरीक्षकच्या बाबतीत 60 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे आहेत आणि 40 प्रश्न जे आहेत तर ते आपले टेक्निकलचे आहेत. आता नॉन टेक्निकल मध्ये गुण तुम्हाला जास्त मिळवावे लागतील. जर तुम्हाला पास व्हायचं, सेफ स्कोर आणायचं, टार्गेट स्कोर आणायचं, तर त्याचं एकमेव मूळ जे आहे तर ते हे आहे, याच्यामध्ये जास्त मार्क्स आणावे लागतील. समजा त्यांनी कामगार कायद्यांची यादी दिलीच नाही शेवटपर्यंत, तर तुमचा कार्यक्रम इथं कधी गंडू शकतो. कारण की मग त्यांनी कुठलाही कायदा टाकून दिला आणि कुठलाही प्रश्न विचारला आणि कायद्याच्या प्रश्नांना चॅलेंज नसतं मित्रांनो, म्हणजे तिथं तुम्ही लॉजिक लावूच शकत नाही. एकदम विचित्र परिस्थिती असते. आता कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या ठिकाणी किती मार्क्स घेतले पाहिजे त्याच्यावरून लक्षात घ्या. मराठीवर येणार आहेत तुमचे 15 प्रश्न. किती? 15 प्रश्न. आता या 15 प्रश्न सोपे असतात मित्रांनो. काही मुलं 14 ते 15 प्रश्न इझिली सॉल्व्ह करतात, म्हणजे पैकीच्या पैकी देखील गुण पाडतात सरसेवाले. तुम्ही विचारून बघा, कोणालाही विचारून बघा की ज्याला चांगला स्कोर आहे त्याने मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण जवळपास घेतलेले असतात. बघा मी तरी पण एक म्हणतो की त्याने 14 गुण घेतले. इंग्रजीमध्ये 15 प्रश्न आहेत तर तो 12 ते 13 प्रश्न येतात बरोबर, कारण की वोकॅब पॅसेज ही असं असतं. चला मिनिमम 12. जीकेला 10च प्रश्न पकडा, कारण की जीकेचे काय होतं मित्रांनो, किती तुम्ही म्हणा काही विचारून टाकतात तर जीकेला हे नसतं. आणि गणित बुद्धिमत्तामध्ये पण पैकीच्या पैकी घेतात, कारण की वेळ पुरतो तिथं. 14 ते 15 प्रश्न. तुम्ही जर असं थोडं थोडं ऍडिशन केलं तर तुम्हाला 98 ते 100 म्हणजे 120 गुणांपैकी तुमचा इथं जो स्कोर आहे ना तर तो 98, 100 या दरम्यान पाहिजे. तुम्ही 95, 100 या दरम्यान तुमचा स्कोर ठेवला पाहिजे. त्याचा स्कोर आला पाहिजे तर तुम्हाला तिथं फायदा होणार आहे. म्हणजे इथं 100 आले पाहिजे तुम्हाला, म्हणजे 60 पैकी 50 प्रश्न तुमची इथं बरोबर आले पाहिजे. मेन जो आहे इथं आपले 40 प्रश्न आहेत. किती? 40 प्रश्न आहेत. मग या 40 प्रश्नांमध्ये लक्षात घ्या, 2 कायदे आपल्याला 100% माहिती की यांच्यावर प्रश्न येणार आहे. पण कामगार कायदे म्हणजे कोणते कामगार कायदे? समजा जर आपल्या आरटीआयचा रिप्लाय आला किंवा बाकीच्यांच्या आरटीआयचा रिप्लाय आला किंवा त्यांनीच वेबसाईटवर टाकलं तर ते भारी होईल. जर नाही आलं तर त्यावेळी आपल्याला मार्क्स घेणं अवघड जाईल. मग याच्यामध्ये समजा याच्यावर 5 प्रश्न आले, याच्यावर 5 प्रश्न, म्हणजे 10 गुण 20 गुण याच्यावरच झाले जवळपास तुमचे. मग इथं तुमचे ना 30 प्रश्नांचं मी मॅक्सिमम पकडतो. 30च्या पुढं ते पण कधी माहितीये का, जेव्हा हे कामगार कायदे तुम्हाला डेफिनेटली कळतील त्यावेळी तुम्ही 30+ गुण जे आहेत तर ते घेऊ शकतात. कायद्यांच्या बाबतीत एक होतं की त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही म्हणून फायदा होता. त्यांनी जर यादी दिली असते ना 10 कायद्यांची तरी आपल्याला चाललं असतं. मग आता हे जे 30 आहेत हे होतील तुमचे 60 आणि हे 100. मग तुम्हाला जर मी सेफ स्कोर सांगायचा झाला, सध्यासाठी तुमचा सेफ स्कोर ठेवला पाहिजे तुम्ही 160 गुणांचा. 160 गुणांचा. आता हे जर नॉर्मल सरसेवा राहिली असती, मी तुम्हाला सजेस्ट केलं असतं सर 180 गुण लागतील तुम्हाला. आता याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, सेक्शनल टायमिंग नाही आहे, ग्रुप टायमिंग येणार आहे. ओके, तर 160 गुण हा तुम्हाला एवढं ठेवावं लागणार आहे. बाकी नॉर्मलायझेशन नाही, हेच गुण काहींचे 180 होतील, ते वाढतील. मी नॉर्मलायझेशनचं बोलतच नाही, मी बोलतोय की तुम्हाला टार्गेट जो स्कोर ठेवावा लागणार आहे तर तो 160 ठेवावा लागणार आहे. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला काय सांगितलं की 60 गुण कुठून आणायचे? कायद्यांमधून आणायचे. आणि 100 गुण कुठून आणायचे? नॉन टेक्निकल मधून आणायचे. नॉन टेक्निकल मध्ये पण एकदम रिअलिस्टिक सांगितलं बरं का मी तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणाल सर काही सांगता का, एवढं कसे स्कोर येतात? तुम्हाला मी प्रूफ पण दाखवलेलं आहे. जर बघा जीकेला कमी येतात, मी इथं कमी दाखवले. मराठीला येतात, गणित बुद्धिमत्तेला येतात 100% येतात, कोणालाही विचारून बघा तुम्ही. आणि इंग्रजीमध्ये 2-3 प्रश्न आपले ग्रामरमुळे जातात, बाकी वोकॅब सोपे असते बरं का इंग्रजीची पण. जीकेचं मी 5 प्रश्नांचं इथं तुम्हाला मार्जिन ठेवलेलं आहे, इथं पण 10 प्रश्नांचं तुम्हाला एक चांगलं मार्जिन ठेवलेलं आहे. तर तुम्हाला 160 गुण हे घेणंच घेणं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. तुम्हाला त्याच्यात चांगला स्कोर जो आहे तर तो तशा पद्धतीने आला पाहिजे. आणि आता पण सांगतो, याच्यात सगळ्या कट ऑफचा डिसाइडिंग फॅक्टर एकच आहे, तो म्हणजे तुमचा कायद्यांचा अभ्यास कसा आहे त्याच्यावर तुमचा चांगलं डिपेंड असणार आहे. आणि या 80 गुण जे आहेत ना, ओके, हे जे 40 प्रश्न आहेत याच्यापैकी मी तुम्हाला 60-80 गुण आहेत. पण तुम्हाला चांगले गुण घ्यायचे असतील तर तुम्ही कर्मवीर बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन केली पाहिजे. कायद्यासाठी आपली सेपरेट बॅच मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.